भिवंडी तालुका ग्राम पंचायत शापे के सरपंच श्री गोरखनाथ सुतार साहब के नाम पे निर्भय 11 514 स्पोर्ट शापे द्वारा आयोजित सरपंच चषक का आयोजन हुआ, जहां पे आप देख सकते हैं कि बहुत सारे मेहमान आए हुए थे और मंडल द्वारा उनका स्वागत सम्मान भी किया गया था। तो चलिए हम दिखाते हैं वहां का कुछ दृश्य और आप देखिए कि कौन जीता सरपंच चषक को। साहेब माजी जिल्हा परिषद अधिकारी गायकर साहेबांचं आगमन झालं, आपलं मनपूर्वक स्वागत। दूरच फील्ड सर्कलच्या पलीकडे ऑफसाइडला शॉट थर्डमॅन बघताय, बॅकवर्ड पॉइंट लेग क्षेत्ररक्षक आहे, शॉट कव्हर पॉइंट लेग क्षेत्ररक्षक आहे, मिड ऑफला फिल्डर आहे, ऑन साइड शॉट बॅकवर्ड करलेग वरती आपण बघतो सर्कलच्या आतमध्ये बिडॉन पुन्हा एकदा जयेश ओव्हर द विकेट रन बेबडे पुढचा चेंडू रिव्हर्स करण्याचा प्रयत्न 5 फॉर द लॉस ऑफ बाद झाला। गोपाळ गोंडीकर सापे आणि प्रतिनिधी आपले मनपूर्वक स्वागत। रघुनाथ सुतार साहेब प्लीज आपण मंचावर यायचंय। टप्पा पडल्यानंतर चेंडू एजला लागून त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या हातात अजून एक धक्का लागोपाठ 2 धक्के। जयदीप सुतार जय गणेश बापाळे बी चेरो 4 धावा डीजे एकही धाव धावफलकाला लागली नव्हती। आता कोठे ही बाउंड्री धावफलकाला लागते। 4 फॉर द लॉस ऑफ 2 चेजिंग द स्कोर ऑफ 48। जय गणेश बापाळे बी याने 48 चं टार्गेट दिलं। चिरोबा वाशरे या ठिकाणी अजूनही 44 धावांची गरज आहे। बोला गणेश। मंजू गुप्ता यांना विनंती करेन आपण मंचावर यायचंय। एसएल न्यूजच्या या इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार आहे। पडल्यानंतर चेंडू लेट स्विंग होतोय आणि लेट स्विंग होत असताना चेंडू त्या आता या ठिकाणी होईल पुढचा चेंडू डीप मध्ये फिल्डर आहे। सौभाग्य होती जेव्हा बसल्या तेव्हा म्हणजे कर्मचाऱ्यांसाठी चांगली योजना होती, तर त्यांचा सन्मान होत आहे। 18 चेंडू आणि 42 धावा। नक्कीच तुम्ही आमचं कॉकने उपस्थित होतो। पहिली सेटला दिली जाते आहे आणि ही मुद्रा नक्कीच यादगिरी सेट आपल्यासाठी दीर्घकालीन या ठिकाणी जयदीप सुतार जय गणेश बापाळे बी यांनी 48 चं टार्गेट दिलंय। संजय होतात गोलंदाज पुन्हा एकदा चेंडू घेऊन फलंदाजाला पॅटर्न पाठच्या मध्ये स्कोर 2 धावा आले, अजूनही चेंडू शिल्लक 11 धावा आहेत। 18 संतोष सुतारने मला इथे प्रेम दिला, कृष्णाची भक्ती दिली। आमची मैत्री कृष्णाच्या भक्तीच्या माध्यमातून आहे। तसेच आमचे ज्ञानेश्वर मागे साहेब यांचे धन्यवाद, सरपंचांचे धन्यवाद व्यक्त करतो। पाटील असेल, युवराज पाटील असेल, धर्मदीप पाटील असेल, रोशन जाधव असेल, रोशन पाटील असेल, विष्णू पाटील या सगळ्यांनी करणं सोपं असतं, नियोजन करणं आणि आपण स्टेजवर या। जयदीप सुतार यांनी या मॅचकडे आता लक्ष वेधले। पुन्हा एकदा संघाला मात्र निश्चित स्वरूपात ज्यांनी टी-शर्ट पुरस्कृत केलेत आणि जयदीप सुतार आता खुश आहे। धाव्यांची गरज असताना सामना अगदी आपण पाहतायत रफ अँड टफ, दोन्ही बाजूने झुकलेला, दोन्ही बाजूने वाकलेला। एकाला जिंकावं लागेल, एकाला हरावं लागेल, त्याशिवाय क्रिकेट या खेळाचा निर्णय लागत नाही। आता कोण जिंकणार आणि कोण हरणार प्रत्येक प्रेक्षकाच्या मनामध्ये निश्चित स्वरूपात हा प्रश्न पुन्हा पुन्हा घर करतोय। 4 बॉल मध्ये 10 ची गरज, 4 बॉल 10 चा सामना। जिंकणं षटकार ठोकलाय पुन्हा एकदा, याही बॉलला खेळले क्षेत्ररक्षक आहेत खाली आणि तिथे मात्र आपण पाहताय जीवाचा आटापिटा केलं, जीवाचं रान केलं, परंतु चौकार जाऊ दिला नाही। ही गुणवत्ता असायला हवी एका क्षेत्ररक्षकामध्ये। इथे जर आपण तपासून पाहिलं तर हार मानणार नाही। दोन्ही संघ फायनल मध्ये असेच आलेले नाही आणि हा सामना आपल्याला बघायला मिळतोय। 3 बॉल 8ची गरज आणि 3 चेंडू, अडीतडीचा जबरदस्त मॅच। गोलंदाज तयार, अथर्व दूरवाला एंड, महत्वाचा हाही चेंडू असेल या षटकातला, या मॅच मधला। आणि या वेळेला आपण हात ट्रॅकरचा बॉल, परंतु योग्य कनेक्शन करता आलं नाही आणि इथे मात्र आपण पाहतोय काय चाललंय। बघता आपण पाहताय सिंगल परिपूर्ण झाली। आता स्ट्रायकिंग एंडला जीतला येणं होतं, चेंडू बराच का हवेत होता, नाही येता आलं। 2 चेंडू 7 धावा कंपल्सरी चेज या स्पर्धेचा नियम। पाहूया काय होईल आणि काय बिघडेल। 7 धावा, सामना सुरू करा। चला 2 चेंडू 7 धावा, कुठला संघ विजयी होतोय, कुठला संघ प्रथम पारितोषिक सरपंच चषक 2025 चा ट्रॉफी उचलतोय। स्ट्रायकिंगवर फलंदाज त्या ठिकाणी तयार आहेत, आपण बघतोय बॅट्समॅन रेडी आहेत खूप चांगल्या पद्धतीने जयेश आणि गोलंदाज आहेत अथर्व। 2 चेंडू 7 धावा, हा सामना अथर्व जिंकणार का जयेश जिंकणार याचं उत्तर 2 चेंडू 7 धावा।
अथर्व सज्ज होत आहेत. चेंडू उचलायचा प्रयत्न मिस टाइम झाला आणि झेल घेतला जातो. फलंदाज बाद त्या ठिकाणी. काय परफॉर्मन्स दिलाय या ठिकाणी जयदीप सुतार जय गणेश बापाळे बी टीमनी. सुरुवात 2 धक्क्यांनी केली. जयदीप अजूनही थोडं टेन्शन मध्ये आहे, कारण सामना संपेपर्यंत थोडं टेन्शन मध्ये असणार. मागच्या काही वर्षांमध्ये आम्हाला दिलंय तर 2 चेतन फॉर कमिंग आणि 7 धावा या करणार. कसं करणार, कारण 6 आल्या तरी 1 धाव कमी पडते. कंपल्सरी चेंज आहे. राजेश माळी आपण पुढे या. 1 चेंडू सामना सुरू करा. 1 चेंडू 7 धावा. 1 चेंडू 7 धावा उचलायचा प्रयत्न. मात्र हा सामना जिंकलेला आहे जयदीप सुतार जय गणेश बापाळेजी या सन्मानित करीत आहोत. त्याच्यानंतर शेवटी त्यांच्या बोलण्यात समाज भरलेला आहे. तुझं अतिशय सुंदर कार्य. सूत्रसंचालन सगळे जे आहे ते आमचे गणेश गायकवाड या ठिकाणी करतील. शिक्षक आहेत ते पेशेने. मात्र मागचे 2 दिवस कॉमेंट्रीलाही त्यांनी आम्हाला मदत केली. अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी कॉमेंट्री केली. कारण परिपूर्ण ज्ञान त्यांच्याकडे सुद्धा 30 वर्ष ते काम करतायत. या आपण या ठिकाणी गणेश गायकवाड आमचे निवेदक ज्यांनी मागचे 4 दिवस 6 तारखेपासून अतिशय सुंदर सूत्रसंचालन केलं, त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करूया. शाल आमचे या स्पर्धेचे निवेदक कलवंती आघे अनिल मागे आपण पुढे या. आपण इथे यायचंय. मयूर गल्ले असेल, रवी भाऊ गोळी असतील, बाबा चंदू भगवान दादा देवानंद माळी यांचा आहे आदरणीय सन्मान. सुंदर क्षण आहे. हा कूलर न्यायचा आहे. कूलरच्या महेश सन्मानित करा. अभिषेक नागवकर मयूरगंज शक्ती केंद्राचे प्रमुख आहेत. खेळ केलेला आहे आणि अतिशय देदीप्यमान पुणे शपल झाला होता. डावी अस्थि उद्ध्वस्त झाली आणि तिथून त्याच्यानंतर अजून एक आपण पाहतो. एकापेक्षा एक बरेच प्राइज आहेत. त्याच्यानंतर आपण बॅट टुर्नामेंट होती. एवढी मोठं लाईव्ह आणि एवढी मोठी नियोजन करणे फार मोलाचं कार्य होतं ते संतोष सुतारचं. त्यांना मी खूप आभार व्यक्त करतो, कारण की आम्हाला इथं खेळण्याची चान्स दिली आणि ते चान्स आम्ही सोनं केलं. ही जी ट्रॉफी इथे आमच्या प्रत्येक वेळी आमची ज्यावेळी टुर्नामेंट असते पहिल्या राऊंडमध्ये आरो किंवा शेवटपर्यंत होते आमचे काका वगैरे असतात, ते कंटिन्यू आमच्या सोबत असतात. तर ही ट्रॉफी मी त्यांच्या प्राधान्याला सांगतो. बिरबल काका असतील, पंडित काका, उमेश काका आहेत, आमचे भाऊजी योगेश गोष्ट आहेत, प्रकाश विषय पप्पा माझे आहेत, साईनाथ काका आहेत, कमलागर आहेत, मिलिंद विषय. मी सर्वांना विनंती करतो की आपण ही ट्रॉफी घेण्यासाठी द्यावी. आणि आमच्या ट्रॉफीसाठी आपण या दादाला हेमंत पाटील या भाऊजी राजेश पाटील आपण सगळ्यांनी पुढे या. आपल्या शुभ हस्ते आपण विजेता संघ महान देव सोहळ्यामध्ये अंतिम विजेता संघ गणेश वाफाळे पी जय गणेश वाफाळे पी पीडीसी मध्ये एक मानाचा हात पुरा ठेवत. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. अविस्मरणीय विजय.